नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची घेतली शपथ. खेळ मंगळागौरीचा 2026 कार्यक्रम उत्साहात पडला पार. आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचं महापौरांचं आवाहन. लोकभवन मुंबई इथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शुक्रे यांची नियुक्ती 2023च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली असून ही नियुक्ती 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवशीपर्यंत असेल. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसंच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीतानं झाली, तर समारोप वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानं झालं. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1961 रोजी झाला असून 1980 साली पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB पूर्ण आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात LLM पदवी मिळवली. न्यायिक सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून कोल्हापूर इथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार, महाराष्ट्र न्यायिक अकादमी उत्तन इथे सहसंचालक तसंच नागपूर इथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. मार्च 2011 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि 2013 मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर 2023 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनानं त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळागौरीचा 2026 हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, लावणी, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळेला मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महापौर शर्मिला पिंपळूणकर तसंच लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. लावणी नृत्याच्या सादरीकरणानं उपस्थितांची दाद मिळवली, तर मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात मराठमोळा रंग भरला. महिलांनी संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळेला आयोजक मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मान्यवरांचे आभार मानले. महिलांना एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळ मंगळागौरीचा 2026 हा कार्यक्रम आनंद, उत्साह आणि मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण प्रतिसाद या महिलांचा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे खेळ मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे. एक आगळीवेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते. मला असं वाटतं की पारंपरिक वेशेतनं महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तुम्ही व्यासपीठ ठेवलं मला असं वाटतं महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाही, त्यांना एक आनंद, कारण महिला नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चा मीटिंगसाठी सहभागी होत असतात, पण त्यांना विरंगुळ्यासाठी मला असं वाटतं की श्रावणामध्ये प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे सण साजरे करण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर एक वेगळं त्यांना मनसोक्त नाचता येतं, खेळता येतं आणि त्यामुळे आपण शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचे मंगळागौर आयोजित करतो.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवारी 30 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलंय. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, उधळसा प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते अभिजित पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई इत्यादी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते, अभिनेते निलेश साबळे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. तसंच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट्स आणि मॅरेथॉनच्या सन्मान चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. मॅरेथॉनचं उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेमध्ये आयोजन करण्यात आलंय. यंदाही 21 किलोमीटर पुरुष आणि महिला, 18 वर्षावरील पुरुष 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील महिला 10 किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाईम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. खरं तर 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचप्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत. पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे. खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपटू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे.
महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर आणि टुरिस्ट वाहन चालकांना मराठी येतं का याची तपासणी मोहीम परिवहन विभागानं सुरू केली आहे. ठाण्यात गेल्या 3 दिवसात 1183 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 89 चालकांना मराठी येत नसल्यानं नोटिसा बजावण्यात आल्यात. मराठी शिकणं हा केवळ नियम नसून प्रवाशांशी सुलभ संवाद साधण्याचा मार्ग आहे. याबाबतही या मोहिमेतून जनजागृती होते. राज्य परिवहन विभागानं महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर तसंच टुरिस्ट वाहन चालकांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या वाहन चालकांना मराठी शिकता यावी यासाठी राज्यभर मराठी भाषा शिकवण्याचे वर्गही आयोजित करण्यात आलेत. ठाणे आरटीओच्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागानं मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू केली आहे. गेल्या 3 दिवसात अनुक्रमे 500, 355 आणि 328 रिक्षा, टॅक्सींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनुक्रमे 31, 36 आणि 22 चालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. एकूण 1183 वाहनांची तपासणी करून 89 चालकांवर नोटीसची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण उद्या बुधवारी 26 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतोय. या सणाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाकडून भव्य मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकीसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बदल केलेत. या कालावधीत वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल केलेत. ईद ए मिलाद निमित्त भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्रा शहरात मिरवणुका काढल्या जातात. त्यामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बुधवारी दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत वाहतूक बदलाची अधिसूचना काढली. त्यामुळे भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्र्यात अनेक रस्त्यांवर बुधवारी नो एंट्री असणार आहे. वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे: वाडा इथून भिवंडी शहराच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना अंबाडी नाका इथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं राष्ट्रीय महामार्ग 8 इथून किंवा मुंबई महानगर जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. वाडा इथून नदी नाका मार्गे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा इथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहनं पारोळ फाटा इथून उजवं वळण घेऊन खोणीगाव, तळवडी फाटा, कांबा रोड, वसई रोड मार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा इथून गोरसईगाव मार्गे वाहतूक करतील. वडपे तपासणी नाका इथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांभोळी नाका आणि चाविंद्र नाका इथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं धामणकर नाका जलवाहिनी इथे उजवं वळण घेऊन जलवाहिनी मार्गे वाडा किंवा त्यापुढे वाहतूक करू शकतील. तर बसगाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका इथे उतरवलं जाईल. ठाणे कल्याण इथून जुना आग्रा रोड मार्गे वाडा आणि चाविंद्रा मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना बागेत फिरदोस पेट्रोल पंप पुढे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं पेट्रोल पंपाजवळून उजवं वळण घेऊन नागाव मार्गे वाहतूक करू शकतील. रांजनोली चौकातून भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्या, कल्याण महापालिकेच्या परिवहन सेवेच्या केडीएमटी बसगाड्या, जड अवजड वाहनं, रिक्षा, मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजनोली नाका इथे प्रवेशबंदी असेल. जड अवजड, मध्यम आणि हलकी वाहनं रांजनोली नाका इथून वळसा घालून मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाका इथून अंजूर फाटा किंवा वसई रोड किंवा ओळीखिंड इथून ओळीगाव, ताडाळी जकात नाका जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. तर एसटी, केडीएमटी रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोली नाका इथे उतरवलं जाईल. ठाण्यातील मानपाडा परिसरात मध्यरात्री एका 4 चाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी पार्क समोर ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर या कारनं अचानक पेट घेतला. या वाहनात चालकासह 2 प्रवासी असे एकूण 3 जण प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच तिघांनीही प्रसंगावधान राखत वेळीच वाहनाबाहेर पडून स्वतःचा बचाव केला. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पहाटे 1:26 वाहनाला लागलेली ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू.